हे सवाल कुठले जे आपल्याला चर्चेत आणायचे आहेत? लैंगिक शोषण शिक्षण क्षेत्रासमोरचं एक आव्हान बनलेलं आहे का? आणि या सगळ्याच्या मागे वरदहस्त कुणाचं आहे? शिक्षक भक्षक बनणं हे अधपतनाचं चित्र आहे का? काय सांगायचं? समाज कुठल्या दिशेनं चाललेला आहे? हे नातं किती पवित्र मानलं जातं? भक्षकांचे रक्षक कोण हे खरं शोधलं जाईल का? अशा व्यक्तींचं सुद्धा कोणीतरी समर्थन करू शकतं? अशा भक्षकांच्या पाठीशी कोणी उभं राहू शकतं? कुठली ताकद आहे ती? मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? क्लास चालकांची, शाळा व्यवस्थापनाची कुणाची आहे? आणि शिक्षकांकडून हे होत असेल तर मग सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आहे विचार करा. कायद्याचा धाक राहिलेला नाहीये म्हणून हे होतंय का? पोस्को सारखे कायदे आले पण त्या कायद्यानंतर सुद्धा घटना थांबत नाही. एन्काउंटर झालो तरीही धाक नाही. काय त्याच्या मागची कारण आहेत जरा समजून घेऊया. आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत थोड्याच वेळात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया येतील. आपल्या सोबत आता सामाजिक कार्यकर्त्या सुशीलाताई मोराडे आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मानसोपचार तज्ञ गिरीश लाड जोडले गेले आहेत. गिरीश सर, तुमचंही स्वागत आहे. आपल्या सोबत पत्रकार भागवत तावरे जोडले गेलेले आहेत. भागवतजी, तुमचंही स्वागत आहे. आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक के वडमारे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. के तुमचंही स्वागत आहे. चर्चेची सुरुवात मला सुशीलाताईंपासून करायची आहे. सुशीलाताई, तुम्ही कॅन्डल मार्च काढला, तुम्ही त्या पीडितेला न्याय मिळावा याच्यासाठी रस्त्यावर उतरलात, पण या पीडितेला न्याय मिळवण्यासाठी झगडावं का लागतंय? कोण लागून गेला हा, ज्याच्यावर इतकी मेहरबान सगळी व्यवस्था दिसतेय? कोण आहे हा? काय प्रकार आहे हा? आणि कशा प्रकारे हे शोषणाचे अड्डे सुरू होते? बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये मी अत्यंत गंभीर विषय तुमच्या समोर मांडते. गेल्या 5 महिन्यामध्ये 762 गुन्हे दाखल आहेत. किती? 762? 762. बर. 762 762 गुन्हे दाखल आहेत. आणि ही वेळ काय येते? तुम्ही जे म्हणालात की पोलिसांचा धाक राहिला नाही, खरंच पोलिसांचा धाक राहिला नाही असंच आमचं म्हणणं आहे. पोलिसांचा धाक असता तर विवाहितेवर अत्याचार, विद्यार्थिनीवर अत्याचार, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सुनेवर अत्याचार, म्हणजे या पद्धतीनं बीड जिल्हा गेल्या 5 महिन्यातली आकडेवारी सांगितली मी तुम्हाला. 5च महिने, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, या मुलीचं खरं म्हणजे शोषण जे झालेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आपल्या चॅनलच्या माध्यमातून. अनेक मुलींच्या वरती या नराधमांनी अशा प्रकारे अश्लील चाळे, तिच्या शरीराला हात लावणं, बिभत्स अशा प्रकारचं प्रदर्शन त्यांच्याकडून घडलेलं आहे. पण कुणी पुढे येत नव्हतं. मी सॅल्यूट करते त्या पोरीला. तिने हिंमत दाखवली, तिच्या आई वडिलांनी हिंमत दाखवली. त्या एसपी तिला घेऊन गेले आणि मुलीला बापाला आणि आईला जे सांगितलं नाही ते एसपींना खरं सांगितलं, म्हणजे त्यांच्या यंत्रणेला सांगितलं. तिचं मनोधैर्य आज खचलेलं आहे. ती डिप्रेशन मध्ये आहे. आई वडील जेव्हा ती जेवायला बसायची तेव्हा असा हात ती असा घास तोंडात धरायची आणि तो घास तसाच धरायची. वडील म्हणाले, तू जेवत का नाही? ती कंगवा हातात घ्यायची, वितरायची, तर असाच हात असायचा तिचा. ती पुढे नेतच नव्हती. तिला इतकं डिप्रेशन होतं. आणि मग तिने वडिलाला हळूच सांगितलं आणि वडिलांनी नंतर तिला ताकद दिली. मी तिच्या वडिलाचं आणि आईचं सुद्धा कौतुक करते की त्यांनी त्या मुलीचं मनोधैर्य वाढवायला मदत केली. नाहीतर अनेक पालक आहेत. आता आज एक पालक पुढे आलाय, त्याच्या मुलीवर असाच अन्याय झालाय. अशाच प्रकारचे अश्लील चाळे या विजय पवारनं आणि त्या खाटोकरनं केलेले आहेत म्हणून त्या पोरीनं जबाब दिलाय. आता बदनामी नको. मुलीचं वय आहे, वयात आलेली मुलगी आहे, तिचं बदनामी होते म्हणून पालक आणि मुलं गप्प बसतात. पण खरं म्हणजे पालकांनी आता एसआयटी स्थापन झालेली आहे. माझं पालकांना आव्हान आहे की ज्या ज्या मुलींना अशा प्रकारचा त्रास झालेला आहे त्या मुलींनी पुढे आलं पाहिजे आणि प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला मदत केली पाहिजे. खरंय ताई. आणि आम्ही सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून त्या तमाम पालकांना, त्या विद्यार्थ्यांना आवाहन करतोय, तुमच्यावर अत्याचार झाला असेल तर तुम्ही समोर या. या नराधमांनी तुमच्यासोबत जे काही चुकीचं केलं असेल त्याला वाचा फोडा,
बोला, व्यक्त व्हा, या सगळ्या नराधमांना सोडता कामा नये. व्यक्त झालं पाहिजे, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आवाहन आम्ही सुद्धा आवाज करतोय उठवला. याबद्दलचं. हो. पण भागवत नीट तावरे परी- आपल्या सोबत आहेत. भागवत तावरे, हे जर सगळं इतके दिवस सुरू होतं, एका पालकाचा बाईट मी ऐकला. ते पालक म्हणाले की सगळ्या व्यवस्थांपर्यंत आम्ही गेलो, सगळ्यांना जाऊन सांगितलं की या व्यक्तींकडून आमच्या मुलींचं टॉर्चर कशा पद्धतीने होतंय, पण मदतीला कोणीच आलं नाही. कोण आहे हा माणूस? कशामुळे तो एवढं सगळं करू शकला? त्याची हिंमत कशी झाली? दोन गोष्टी आहेत विलासजी. हा. याच्यामध्ये पालकांना एक तर धाडस होत नाही. अशा प्रकारची एखादी फिर्याद केल्याच्या नंतर किंवा अशी तक्रार केल्याच्या नंतर त्या मुलीच्या शिक्षणाला पूर्ण विराम येतो आणि परत तिच्या नातेसंबंधामध्ये किंवा समाजामध्ये त्यांची इज्जत जाती. अशा प्रकारचं एक जे भय आम्ही पूर्ववत व्यवस्थेने पुढे आणलेला आहे. म्हणून एक तर कोणी तक्रार करायला धाडस करत नाही आणि जेव्हा पोलिसांकडे अशा प्रकारची एखादी तक्रार जाती तेव्हा पोलिस त्याच्यावर तात्काळ ऍक्शन घेत नाहीत. एकतर ते पालकांचं समुपदेशन करण्याच्या भानगडीत पडतात किंवा मग अशा प्रकारे जर आम्ही फिर्याद दाखल केली तर तुमच्या मुलीची इज्जत जाईल, तुमच्या मुलीचं नाव जाईल, अशा प्रकारची एक भीती पालकांकडे केली जाते. मात्र आता जे पालक 2023 मधली एक तक्रार घेऊन या विजय पवार यांच्या विरोधात आलेले आहेत, आता मात्र त्या पालकांचं आपण कौतुक केलं पाहिजे. आणि जसं बाहेर देशामध्ये अशा प्रकारचा लढा लढणाऱ्या कुठल्याही पीडितेला एक हिरोजम मिळतो, तो हिरोजम आम्ही सर्वांनी दिला पाहिजे, तिचा सन्मान केला पाहिजे, ना की तिच्या इज्जतीबद्दलचे प्रश्नचिन्ह निर्माण केले पाहिजे. अशा प्रकारचे प्रकार आणि अत्याचार जर समोर येणं आम्हाला सर्वांना अपेक्षित असेल तर त्याचं स्वागत आणि त्याचं समर्थन आम्ही कुठल्याही निकषाशिवाय केलं पाहिजे. मग जात, धर्म, पक्ष किंवा कुठला लिंगभेद, कुठल्याही भेदाशिवाय जर आम्ही असं केलं तर आता सुशीलाताईंनी जे आकडे मोजले ते अत्यंत दुर्दैवी आहेत आणि ते वास्तव आहे बीड जिल्ह्याचं. किंबहुना बीड जिल्ह्याशिवाय सुद्धा अशा प्रकारचे अनेक प्रकार होतात. केवळ मुलीची इज्जत जाईल किंवा तिचं शिक्षण थांबल म्हणून असे प्रकार लपवले जातात. ठीक आहे. आपल्या आणि सोबत तुमचा जो अंजली दुसरा ताई सुद्धा प्रश्न जोडले होता गेलेले आहेत. ताई, त्याच्या स्वागत आहे तुमचं. बीडच्या बद्दल आपण अनेक शो केले, अनेक वेळा बोललो. या सगळ्या गोष्टी, एक समीकरण आपल्याला तोडता आलेलं नाहीये आणि ते समीकरण असं आहे, इथले राजकारणी आणि गुन्हेगार यांचे संगनमत पुन्हा ते दिसतंय. राजकीय वरदहस्ताशिवाय हे सगळे पोचले गेले का, हाच सवाल आहे. तुम्हाला काय दिसलं या सगळ्या प्रकरणामध्ये? नाही, आता कसं झालं, की जेव्हा मला ही बातमी कळली, मी ताबडतोब एस-पींशी बोलले आणि त्यांनी सांगितलं, की मी ज्या दिवशी माझ्याकडे हे पालक आले, त्या दिवशी मी एफ-आय-आर रजिस्टर करून घेतली आणि पॉक्सो अंतर्गत होती, त्यामुळे काही बाकीचा प्रश्नच नव्हता. आणि ते म्हणाले, इर्रिस्पेक्टिव्ह कोणी का असेना त्याच्यामागे काहीच फरक पडत नाही. मला म्हणजे कोणी माझ्यावर दबाव आणू शकत नाही, काहीच करू शकत नाही. पण आपल्याला माहिती आहे, की इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीत ना अनेक गोष्टी म्हणजे दडपल्या जातात, दाबल्या जातात आणि एकतर जसं आत्ताचे हे म्हणाले, पत्रकार म्हणाले, तसं लोकं घाबरतात बाहेर यायला. कारण यातनं काही निष्पन्न होईल की नाही आणि आपण जाऊन बाहेर बोललो, तर कुठून ना कुठून आता खरं तर अमुक गोष्टी ज्या खरं बाहेर यायला नको होत्या, त्या पण बाहेर यायला लागल्या आहेत. याचं मला आता काळजी वाटते. कारण खरं पॉक्सोमध्ये मुलीचं नाव किंवा कुटुंबाचं नाव सुद्धा बाहेर येत नाही. हो. मुलीची आयडेंटिटी ही नेहमी गुप्तच ठेवली जाते. तर ह्या गोष्टीची आपण सगळ्यांनी मिळून काळजी घेतली पाहिजे. कारण ती अतिशय छोटी 17 वर्षाची मुलगी आहे, जी आपलं करियर बनवण्यासाठी या क्लासमध्ये गेली, या उमा किरणमध्ये आणि अपेक्षा होती, की या क्लासेसमध्ये तिच्या करियर घडवतील ते आणि उलटं तिचा अक्षरशः म्हणजे इतका मानसिक, शारीरिक सगळ्याच प्रकारचा छळ करून आज इतकं तिला म्हणजे ते खरंच डिप्रेस्ड होती. म्हणजे मला असं वाटतं, की ती जेव्हा त्या पवारांकडे गेली कंप्लेंट घेऊन, तर त्या पवारांनी तिला जे म्हणजे खरंच बोलू नये, पण जी ट्रीटमेंट तिला मिळाली आणि अशा लोकांना कोणाचाही मग तो संदीप क्षीरसागर असो, अगदी मुख्यमंत्र्यांचा बरदास्त असला, तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण ती होताना कधीही दिसत नाही. कारण सगळंच्या सगळं विलास इज कंट्रोल्ड बाय हे सगळे राजकारणी. ते सगळे आमदार, सगळे खासदार, हे पोलिस स्टेशन जसं काय त्यांच्या काकाचं असतं. अशा प्रकारे आणि एखाद्या तिथला कुठलाही धंदा म्हणा, कुठचाही धंदा,
तो प्रत्येक धंद्यामध्ये का त्यांची गुंतवणूक असतात किंवा त्यांचा वरदस्त असतो. त्यामुळे यांच्या विरुद्ध लढणं ना कोणाच सामान्य माणसाला शक्यच नसतं आणि खरंय. मग मीडियाची साथ मिळाली तर तो विषय लावून धरला जातो. नाही मिळाली तर असंच दुर्दैवी सगळं होत राहतं. खरंय. म्हणूनच मला वाटतं आणि त्याच्यात मुद्दाम आज सांगतेय, की जितके तालुके आहेत, सगळीकडे एक पिंक पथक नावाची एक गोष्ट असते. पिंक पथक. हम्म. आता पिंक पथकात एकही महिला नसेल, तर आपण काय बोलायचं? तर आजच मी जे विधान भवनात गेले होते, हा. माझी तीच मागणी होती, की जेवढी पिंक पथकं आहेत अख्ख्या महाराष्ट्रात, त्याचा सर्व्हे करा. कुठच्याही याच्यात तुम्हाला आत्ताच्या घटकेला बाई, कारण हे पिंक पथक कशासाठी असतं? स्त्रियांवर झालेले जेवढे अत्याचार असतील, तर त्यांची चौकशी करणं, त्यांना पाठबळ देणं, त्यांनी गस्त घालणं, या सगळ्या स्त्रियांच्या इश्यूजवर लढायला म्हणून हे पिंक पथक असतं. पोलिसांचं समर्थन म्हणून हे पिंक पथक असतं. त्याच महिलांच्या प्रॉब्लेमसाठी असतं. हम्म. त्याच्यातच जर महिला नसेल, तर आज एखादी आई जर आपल्या मुलीला घेऊन प्रॉब्लेम घेऊन पोलिस स्टेशनमध्ये जाते, तर ती पुरुषांशी नाही बोलू शकत. तिला बदलापूरच्या तिथे प्रकरणात एक आपण ते स्त्रीच बघितलं पाहिजे होतं. बोलायला. त्या कुटुंबाला सुद्धा किती त्रास झाला होता. त्या मुलींना म्हणजे FIR दाखल करायला सुद्धा कितीतरी तास लागलेले होते. सतत त्यांना बोलवलं जात होतं. पुन्हा म्हणजे एकतर अत्याचाराचे पीडित हे आणि नंतर व्यवस्थेचे सुद्धा पीडित होतात ते. अगदीच आणि त्याच्याचमुळे मी म्हणते ना, की आत्ताच्या घटकेला आपण महिलांचे अत्याचार आता आकडेवारी ज्या ताईंनी मांडली, की 768 का काहीतरी 762. केसेस 5 महिन्यात जर रजिस्टर झाले असतील, तर इतकं धक्कादायक आहे आणि प्रत्येक गोष्टीचा ना अक्षरशः खेळ-खंडोबा झालाय. विलास आत्ताच्या घटकेला मुद्दाम रेकॉर्डवर आणतीये, की महिला आयोग, सो कॉल्ड आपला महिला आयोग, त्याचं टोटल वार्षिक बजेट किती असेल? काही कल्पना आहे? 3 कोटी रुपये. आता त्याच्यात ते पूर्ण महाराष्ट्रभर काय ऑफिसेस सेटअप करणार, काय लोकांना अपॉइंटमेंट देणार, कोणाचे पगार कसे काढणार, कुठल्या गोष्टी राबवणार, कसं महिलांपर्यंत पोहोचणार आणि एकीकडे म्हणजे एक ती आता मध्ये तू आठवतंय की एक अधिवेशन घेतलं गेलं होतं. हो. अहिल्याबाई होळकरांची स्मृती म्हणून त्यांनी ते तिथे एका ठिकाणी घेतलं. त्या एका दिवसाचा खर्च अधिवेशनाचा 12 कोटी झाला. पण महिला आयोगाच्या वार्षिक बजेट 3 कोटी रुपये. इतकं जर कुठल्यातरी सिरियसनेस महिला सरकारला नेत्याचं नसेल. पुनर्वसन केंद्र आहे असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे महिला आयोगाच्या बद्दल अशी सुद्धा चर्चा होणं हे खूप चुकीचं आहे. पण ठीक आहे, हे वास्तव तर आहे. तुम्ही जे मांडला 3 कोटी बजेटमध्ये राज्यातल्या महिलांची सुरक्षा आणि त्याच्याबद्दलचा आवाज, हे कसं शक्य आहे? खरंच बोलू आपण त्याच्याबद्दल. पण आपल्यासोबत आता के वडमारे आहेत. महाराष्ट्राला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. प्रकरणाचं गांभीर्य किती आहे याची जाणीव तुम्हाला असेल. आरोप असा केला जातोय की तिथले जे स्थानिक आमदार महोदय आहेत त्यांचा या प्रकरणातला आरोपी राईट हँड आहे. आता राईट हँड आहे का? खरंच त्याला राजकीय वरदहस्त आहे का? त्याची भूमिका काय? नमस्कार विलास सरजी. विषय नमस्कार. असा आहे की संबंधित घटना ही अतिशय निंदनीय आहे. त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमदार संदीप भैयाच्या वतीने, आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही त्या प्रकरणात निषेध केलेला आहे, बरं का. परंतु फक्त निषेध ही घटना आहे त्याच्यामध्ये पीडितेसाठी आरोपी न्याय मागणं- विजय पवार असतील किंवा ते खटावकर असतील, यांना पोलिसांनी, पोलीस प्रशासनाने अटक केलेलं आहे. ते पोलीस कोठडीमध्ये आहेत, ते PCR मध्ये आहेत, बरं का. परंतु संदीप आमचे जे आमदार आहेत संदीप भैया क्षीरसागर यांच्या निकटवर्ती आहेत, यांच्या जवळचे आहेत. झालेला प्रकार हा त्यांच्या खाजगी कार्यालयात झालेला, खाजगी त्यांचे जे क्लासेस चालतात त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु चर्चा अशी घडवली जाते की ते संदीप क्षीरसागरांचे निकटवर्ती आहेत, संदीप क्षीरसागरांचे जवळचे आहेत. ते काय आमच्या पक्षाचे पदाधिकारी नाहीयेत किंवा आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीयेत. त्यांच्या कामासंदर्भात किंवा पक्षाच्या सामाजिक सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचे अनेक लोक येत असतात. नाही, PA नाहीत त्यांचे. अनऑफिशियल त्यांचे अनऑफिशियल नाहीत, ऑफिशियल नाहीत किंवा असे कोणी नाहीयेत. सामाजिक आणि सार्वजनिक बरं, कार्यक्रमामध्ये ह्या त्यांचा वावर असतो. पवार बद्दल एवढ्या तक्रारी, एवढं सगळे त्याचे कारनामे, इतके सगळ्या गोष्टी गुन्हेगारीच्या बद्दलच्या असताना का लागतात हो नेत्यांना हे लोक जवळ? कशासाठी? काय एवढी मजबुरी असते नेत्यांची? नाही राईट हँड कसे बनतात बरं हे सगळे गुन्हेगार? ह्या सर्व गोष्टी चुकीच्या मीडिया ट्रायल केलं जातं. किंवा त्यांचे फोटो हे संदीप भैया क्षीरसागर असतील, आमच्या सुप्रियाताई सुळे असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील, पवार साहेब असतील, ह्या विरोधी पक्षातील आमदारांसोबत, नेत्यांसोबत फोटोवरूनच बघितलं
तर संबंध मीडियाने महाराष्ट्राने बघितलेले आहेत. त्यांचे फोटो सगळ्यांसोबतच आहेत, रिलेशन सगळ्यांसोबतच आहेत. परंतु केवळ संदीप क्षीरसागर यांना मी target सगळ्यांनाच बोलतोय, करण्यासाठी ऐका ना के सगळ्यांनाच बोलतोय, संदीप- का लागतात हे लोक नेत्यांना? काय गरज आहे? हे कोण संत आहेत का? कोणी कोण आहेत हे लोक? संत वगैरे नाही आहेत, संत वगैरे नाही मला आहेत. ते सांगा, त्यांची असे भूमिका गुन्हेगार मांडत नाहीत. आजूबाजूला का लागतात? असल्या गुन्हेगारांच्या नांग्यात सामान्य दिसल्या माणूस पाहिजेत, त्यांच्यावर सामान्य काय- माणसाला आहे का एवढी संधी समोर जवळ जायची? नाही, सामान्य माणसाला नाहीये, परंतु सामाजिक आणि सार्वजनिक जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमासाठी त्यांचं ये जा असतं. आणि तो घडलेला प्रकार हा काय राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात नाही झालेला, आमचं पार्टीचं जे कार्यालय आहे बार्शी रोड. परंतु मीडियामध्ये अशा पद्धतीने पेरलं जातंय की संबंधित घटना ही संदीप क्षीरसागर यांच्या मार्फत घडली, यांच्या जवळचे आहेत, यांचे समर्थक आहेत, यांचे हस्तक आहेत, यांचे राईट हँड आहेत. असला कुठलाही प्रकार नाहीये. विधान भवनामध्ये अधिवेशनामध्ये अंजली ताईंना हे संदीप पटत क्षीरसागर नाहीये ताई. यांनी नाही, संदीप क्षीरसागरांनी नक्कीच पटत भूमिका नाहीये. स्पष्ट केलेली आहे. हा. संदीप नाही, क्षीरसागरांनी नक्कीच पटत भूमिका नाहीये, स्पष्ट कारण केलेली आहे. संदीप कारवाई झाली पाहिजे, परंतु मुंबईतून बसून, नाशिकमध्ये बसून किंवा आणखी पुण्यामध्ये बसून बीड जिल्ह्याची बदनामी करण्याचं काम काही लोक करत आहेत. त्यांनी या अगोदर मुंबईमध्ये अशा घटना घडतात, पुण्यामध्ये घटना घडतात, नागपूरमध्ये घटना का घडतात. मुंबईची बातमी नाही का इतर ठिकाणी दाखवली ना? मुंबईचं दाखव, रोज दाखवतोय. तुमच्यावर नाही, आलं नाही, म्हणजे ज्या बीडचं सामाजिक- करायचं नाही. बीडमध्ये किती 762 ज्या गुन्हे झाले, बोलायचं ज्या- नाही, ज्या बदनामी सा- होतो तुमची. ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत किंवा ज्या स्वतः म्हणतात की असं झालं तसं झालं, त्यांनी बीड जिल्हा हा बदनाम करण्यासाठी त्या पुढे येतात. जिल्ह्यासाठी एक काय मिनिट, केलं एक पाहिजे मिनिट, एक त्यासाठी त्या कधी पुढे येत नाही. आणि 762 गुन्हे करणारे ते कोण होते? 762 गुन्हे करणारे 700 कोण होते ते? त्यांनी नाही का बीड बदनाम केलं बीडला? जिल्ह्याची बीड जिल्ह्याची परिस्थिती नाहीये. संबंध महाराष्ट्रात गृहमंत्री कोणाच्या पक्षाचे, सत्ता कोणाची आहे, त्या लोकांनी ह्या गोष्टी आटोक्यात आणल्या पाहिजेत. ठीक आहे, SP अंजली जर या ताई, ठिकाणी अंजली काम ताई. करत नसेल, पोलीस प्रशासन काम करत नसेल, तर गृहमंत्र्याचं अपयशही आहे. त्या गृहमंत्री काय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाहीये ठीक किंवा आहे. संदीप क्षीरसागर गृहमंत्री नाहीत. गृहमंत्र्यांनी या प्रकरणी राजीनामा दिला पाहिजे. बरं, ठीक आहे, अंजली ताई. विलास, पहिलं म्हणजे संदीप क्षीरसागर स्वतः म्हणाले की ते माझ्या अतिशय जवळचे आहेत. आम्ही म्हटलेलं नाही, संदीप क्षीरसागरांनी स्वतः म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट, आज जर आपण संदीप क्षीरसागरांचा स्टँड बघितला, अचानकपणे त्यांचा स्टँड बदलला. आधी जेव्हा संतोष देशमुख प्रकरण झालं होतं, तावातावानी बोलणारे संदीप क्षीरसागर आज म्हणतात की आम्हाला दुःख होतंय की धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं म्हणून. का तर त्यांचा स्टँड कुठेतरी सॉफ्ट व्हावा. त्यांनी जी काल 2-3 दिवस जी बाजू लावून धरली होती, त्यामुळे त्यांना अचानकपणे असं वाटायला लागलं की त्यांचा स्टँड बदलला. लोण्यासारखे मला मऊ definitely झाले, आणि त्याच्यावर लोण्यासारखे मऊ. अगदी मऊ झाले. आणि अचानक हा बदललेला स्टँड, अमुक गोष्टी ज्या अजून बाहेर यायच्यात असं ते म्हणतायत आणि अनेक जण म्हणतायत. कारण मी रुपाली चाकणकरांशी पण बोलले, त्यांचं पण म्हणणं होतं की अनेक गोष्टी ऍक्च्युली अजूनपर्यंत बाहेर आलेल्या नाहीयेत, त्या काही दिवसांनी बाहेर येतील. तर जेव्हा मी एसपींशी बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलंय की सगळे DVR जप्तायत, सगळं जप्ताय. म्हणून जसं आपण पहिल्या दिवशी बोलतो की सगळ्यांचे CDR हे बाहेर आले पाहिजेत, मग तो खरं. जो कोण असेल तो. आणि ठीक आहे. जर नसेल, संदीप क्षीरसागर यांनी काही केलं नसेल तर प्रश्नच नाहीये. ठीक आहे. आणि आम्ही कोणाची बदनामी करत माझी नाही. ताई बीड आपल्याला जिल्ह्यात माझी मी ताई आपल्याला सांगण्याची गरज नाही. ताई नाही, माझी नाही, एक आपल्याला मिनिट विनंती आहे. ताई, एकच माझी- मिनिट, ताई, एकच मा- मिनिट, एक एकच मिनिट. मिनिट, माझी आपल्याला एक विनंती आहे मिनिट, की एक मिनिट. आपल्या त्यांचं पूर्ण होऊ एक द्या. मिनिट, हा. मला एसपीना तुमचं दे. ताईंना एसपीना बोलण्याची काय आवश्यकता आहे? राज्याचे गृहमंत्री काय करतात? सत्ताधारी पक्षाचे मंत्री काय करतात? बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत, ते काय करतात? कॉमन मॅन पहिलं- व्यक्तीला, सामाजिक कार्यकर्त्याला, इतर लोकांनी, प्रशासन बघतात ना, ते दिवस रात्र आपल्या मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली घटना दिसत आहे ना. या ठिकाणी अजितदादांनी एक पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती, एसपीना विचारायला पाहिजे होतं, प्रशासनाला विचारायला पाहिजे होतं, गुन्हा दाखल झाला पाहिजे. आरोपींना इतर लोकांनी हो, एसपीना पण- फोन का करावा? एसपी नाही नाही, का नाही एसपीवर करावं? प्रशासनाचा का काही नाही धाक आहे का करावं? नाही? नाही नाही, या गोष्टीला प्रशासनाचा गृहविभाग धाक, मी काय जबाबदार आहे. प्रशासनात नाहीये. मी प्रशासनात नाहीये. आपण म्हणतात ना, माझा आणि तुम्ही अजित एसपीना पवारांचा फोन केला होता. दूरपर्यंत काही संबंध नाहीये. तुमचे आपण पालकमंत्री आहेत ते. तुम्ही त्यांना ऐका ना. सांगा, आधी तुमच्या पक्षातले होते आपण ते. बोललात की आपण एसपीना फोन केला. के, माझं म्हणणं आहे, एक मिनिट, गृहमंत्र्यांनी एक फोन मिनिट, करायला के, पाहिजे के. होता. एक मिनिट. मी सामान्य नागरिक आहे. मी
समाजासाठी लढते आणि मी प्रत्येक विषयात प्रत्येक संबंधित अधिकाऱ्याला प्रश्न विचारू शकते. हे कदाचित तुम्हाला माहित नसेल तर म्हणून मुद्दाम सांगते. तुम्ही मगाशी म्हणालात की काही लोक बीडला बदनाम करतायत. आम्ही करत नाहीये. या घटना ज्या सगळ्या येत आहेत त्या बीड बंद येत आहेत, त्याच्यासाठी आम्ही लढू नये का? आणि जर धनंजय मुंडे सारखी माणसं लढायला लागली, आज मी म्हणूनच का गेले होते तिथे तडमडत विधान भवनात, मला काही हौस नाहीये, पण असा व्यक्ती ज्याच्या विरुद्ध महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, तो व्यक्ती जर लढत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही आहोत त्याच्यासाठी लढायला, म्हणून मी लढायला म्हणून तिथे गेले होते. आणि के आणि त्या मुलीला न्याय एक मुद्दा मिळण्यासाठी मला त्यांना पूर्ण सांगायचा प्रयत्न आहे. करू. के संदीप के क्षीरसागर असतील, बाकी बोला सर, सगळ्यांचा बोला. सोडा, अंजलीताई राहिल्या बाजूला, सगळे बाजूला राहिले. उद्याच्या उद्या बोला सर. तुमच्या संदीप भैयांना सांगा, या पीडितेला न्याय देण्यासाठी भव्य मोर्चा काढा बीडमध्ये. काढा आहे का बाहेर. हिंमत? एक्झॅक्टली. आम्ही काढला, आम्ही आम्ही मोर्चा काढला. काढू, निदर्शनं करू, आम्ही काढला. आम्ही कधी मोर्चा काढू, काढता सांगा, निदर्शनं तारीख करू. डिक्लेअर करा. आम्ही विरोधी पक्षातील लोक आहेत. या ठिकाणी भाजपची सत्ता आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री विचारा आहेत, सत्तेला गृहमंत्री. सवाल, काढा मोर्चा उद्या. मग या रविवारी तुम्ही मोठ्याच्या मोठ्या जसा संतोष अजित दादा देशमुखांचा पवार काढलात. अहो, या ठिकाणी पालकमंत्री आहेत, प्रशासन आहे, सत्ता आहे. अरे मग या त्यांच्या सत्तेने विरोधात मोर्चा करा म्हणतोय मी. काढण्यापेक्षा- एक मिनिट, मोर्चा एक मिनिट. काढण्यापेक्षा आरोपीची धिंड काढा ना. आमचं काही मत नाही. आम्ही आरोपीची धिंड विलास. काढा, आमचं काही मत नाही. हा. ते काय आमच्या पक्षाचे अंजली- पदाधिकारी अंजली- नाहीयेत. ते काय राष्ट्रवादी काँग्रेस विलास. पक्षाचे पदाधिकारी नाहीयेत. बर के तुम्ही हा सगळ्या विलास आमचं म्हणणं सर, सगळ्या एक मिनिट, सगळ्या एक मिनिट, आमदारांनी एक मिनिट सर, एक मिनिट. या घटना बीड जिल्ह्यातच नाही, संबंध महाराष्ट्रामध्ये घडतात आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो. परंतु काही लोकांना बीड जिल्ह्याचं नाव आल्याच्या नंतर बीडचे किती बदनामी करू आणि किती नाही, अशा पद्धतीच्या घटना घडल्या जातात. त्यामुळे आम्ही अशा सामाजिक कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही बीड जिल्ह्याला एक न्याय, पुण्याला एक न्याय, मुंबईला एक न्याय, नागपूरला एक न्याय नका देऊ. तर प्रत्येक आणि घटनेत तुम्ही तुमची फक्त त्या भूमिका आहे पीडितेला न्याय पारदर्शक. द्या. तुम्ही त्या पीडितेला नाही द्या. पीडितेला नाही, पीडितेला आम्ही न्याय देऊ. विलास आता पीडिता- आता एक मिनिट के त्यांना- एक मिनिट, मला लाड सरांकडे पण जायचंय. ताई तुमची कमेंट पटकन. नाही मला फक्त एवढंच सांगायचंय त्यांना की या येत्या रविवारी जसं के येतो संतोष तुमच्याकडे. देशमुख प्रकरणात अगदी सगळ्या पक्षांमधल्या लोकांनी एकत्र येऊन आमदारांनी बीडच्या जशी ती रॅली काढली होती बीडमध्ये 28 डिसेंबरला, तशी रॅली या संडेला संदीप क्षीरसागर काढतील का? आणि त्याला सुरेश धस येतील का? आणि त्याला इतरही सगळे लोक येतील का? असेल तर ती काढून दाखवा, तर आम्हाला पटेल की संदीप क्षीरसागर याच्यात इन्व्हॉल्व नाही आहेत म्हणून. आत्ताच्या घटकेला ते त्यांच्या घरी जाऊन भेटले का? त्यांनी काही चौकशी करण्याचा प्रयत्न केलाय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी ना तुम्ही. खरंय. देतो वेट. रॅली यापेक्षाही मोठी झाली अशी, निदर्शनं यापेक्षाही मोठे झाले असे, परंतु यामध्ये तुम्ही राजकीय मुद्दा केला, तुम्ही आरोपीच्या बद्दल बोलला नाही. तर आरोपीच्या संदर्भात तुम्ही संदीप क्षीरसागर यांचं मला राष्ट्रवादी मला काँग्रेस मला पक्षाचं मला या नाव- मुद्द्याकडे तर एक मिनिट. के एकच सेकंद. हे आरोपी का झाले? कारण त्यांना असे आमदार समर्थन देतात म्हणून त्यांची हिंमत होते. के महाराष्ट्राला कळलं तुम्ही ते आव्हान स्वीकारलं नाही, तुम्ही मोर्चा काढणार नाही, मला माहिती आहे. ठीक आहे. आणि त्याचं कारण पण महाराष्ट्राला माहिती आहे. मानसोपचार तज्ज्ञ गिरीश लाड सर आपल्या सोबत आहेत. गिरीश सर, मुंबईमधली एक शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करते आणि बीडमध्ये एक शिक्षक आपल्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करतो. खरं तर विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण होत असताना पालकांना बऱ्याचदा कळत नाहीये की अशा प्रकारच्या गोष्टींना आपण सामोरं कसं जावं. प्रचंड सामाजिक दबाव, त्याचबरोबर मुलं डिप्रेशनमध्ये जाणं, पालक सुद्धा बऱ्याचदा डिप्रेशनमध्ये जातात. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल, अशा गोष्टी हाताळाव्यात कशा? नमस्कार. खरं नमस्कार. तर हा विषय अतिशय गहन आणि खूप गांभीर्याने घेण्यासारखा आहे. मी आता जवळपास 2009 सालापासून सुरुवातीला स्त्रीभ्रूण हत्येच्या निमित्ताने आणि त्याच्यानंतर स्त्रियांशी संबंधित वेगवेगळ्या प्रश्नांच्या निमित्ताने काम करतोय. जवळपास 15-16 वर्ष झाले. बऱ्यापैकी रिसर्च हा माझा पोर्ट्रे आहे अलॉंग विथ सायकोलॉजी. तुम्हाला काही मी आकडेवारी सांगतो. एक रिसर्च असं सांगतं की जे रेप केसेस होतात, महिलांवरचे जे अत्याचार आहेत, लैंगिक अत्याचार आहेत, त्याच्यामध्ये फक्त 5% रेपमध्ये रेप करणारा आणि विक्टीम हे एकमेकांना ओळखत नाहीत. 95% केसेसमध्ये विक्टीम आणि
आरोपी किंवा रेपिस्ट हे एकमेकांना ओळखत असतात. हम्म, याच्यातनं काय सिद्ध होतं की माहितीतल्या लोकांकडनं रेप होण्याचं प्रमाण हे जवळपास 95% आहे. हम्म, त्याच रिसर्च मधला दुसरा जो फाइंडिंग आहे त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जवळपास 78 पेक्षा जास्त टक्के रेप ज्यांच्यावर झाले त्या मुलींचं वयोगट हे 14 वर्षापेक्षा कमी वय असलेलं आहे. बर. सो ह्या दोन गोष्टी जर का आपण एकत्र केल्या तर असं लक्षात येईल की लहान मुलींवर सेक्शुअल अब्यूज हा जो प्रकार आहे हा टोटल वुमन अगेन्स्ट क्राईम एस्पेशली रिलेटेड टू द सेक्शुअलिटी हा सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे मुली लहान मुली 14 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुली या सगळ्यात जास्त सॉफ्ट टार्गेट झालेल्या आहेत. हम्म, आता ह्या स्टॅटिस्टिक्स वरनं आपण कसं सायकोलॉजिकली कसं बघायला पाहिजे तर हा मुद्दा प्रामुख्याने सोशल सायकोलॉजीच्या कॅटेगरी मधला मोडतो. हा. सोशल सायकोलॉजी म्हणजे समाजाची मानसिकता. हम्म, कारण आपण सगळे समाजाचे घटक आहोत. कुटुंब सुद्धा समाजाचा एक घटक आहे आणि ती मुलगी सुद्धा त्या कुटुंबाचा घटक पर्यायाने अशी ती सगळी यंत्रणा निर्माण होते. हो. आता आपण जर का शिक्षण व्यवस्थेकडे हम्म, मुळात ती आता सेवा राहिली आहे का, बर. ती आता इंडस्ट्री झाली आहे. हम्म, जसं आरोग्य ही सेवा राहिलेली नाहीये ती इंडस्ट्री झालेली आहे. पण आपल्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत मग आरोग्य विभागाकडनं असलेल्या अपेक्षा असतील, शिक्षण क्षेत्रातल्या लोकांकडनं असलेल्या ज्या अपेक्षा असतील त्या अपेक्षा मात्र आपल्या सेवा स्वरूपाच्या आहेत. हम्म, पण प्रत्यक्षात ते व्यवहार झालेला आहे, म्हणजे ती इंडस्ट्री झालेली आहे. आणि जिथे इंडस्ट्री होते तिथे क्लायंट कल्चर क्रिएट होते. हा. मग देन यू आर क्लायंट अँड फॉर विच यू आर गिव्हन अ सर्व्हिसेस आणि त्याच्यासाठी यू आर पेड फॉर. हम्म, सो विद्यार्थी हा ग्राहक झालेला, तो शिक्षणाची डिग्री विकत घेतो, तो फीज भरतो हा. आणि मग तो क्लायंट झालेला नाही. सो हे जे काही समाजाचं स्ट्रक्चर सगळं चेंज झालंय याचा बेसिक परिणाम आपल्या शिक्षणाच्या संबंधात कसा झालेला आहे त्याचं दुसरं एक उदाहरण म्हणजे शिक्षण आपण कशा पद्धतीने इव्हॅल्युएट करतो तर आपण IQ मोजतो हम्म, की याचा IQ खूप जास्त आहे, याचा IQ कमी आहे, हा बोर्डात आलेला मुलगा आहे, हा 10वीत आलेला मुलगा आहे किंवा अशा आहे. सो शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फक्त IQ पुरता मर्यादित झालेला आहे. हम्म, आणि आता गेल्या काही काळात EQ नावाचा एक नवीन प्रकार आलेला आहे. पण अकॅडमिक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो अजूनही फक्त IQ-शी संबंधित आहे. म्हणजे फक्त बुद्धिमत्ता ही पुरेशी आहे का, तर फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही. बुद्धिमत्ताच फक्त शाळेमध्ये शिकवली जाते, त्याच्याबरोबर जो जोडीने येणारा प्रकार आहे जो आता कमी होत चाललेला आहे तो आहे विवेक. हम्म, So, बुद्धिमत्ता विदाऊट विजडम म्हणजे इंटेलिजन्स विदाऊट विजडम हम्म, किंवा बुद्धिमत्ता विदाऊट विवेक अशा पद्धतीची ही शिक्षण व्यवस्था झालेली असल्यामुळे आपल्याला शाळेमध्ये असे काही प्रकार घडले तर आपण आपले जे अँगर इश्यूज आहेत, आपले जे राग आहेत, आपला जो तिटकारा म्हणा त्याच्या बाबतीतचा या ज्या काही भावना आपल्या मनामध्ये येतात हा. त्या विशेष करून जास्त प्रकारात येतात. आणि तुम्ही जर का बघाल तर पण सर hospital त्याचं मागचं industry मध्ये कारण असं असं काही आहे पालक आपल्या मुलाला सर्वाधिक सुरक्षित घराच्या नंतर शाळेतच समजतो ना. मग Correct. अशा सुरक्षित ठिकाणी जर त्याची सुरक्षा नसेल, त्या मुलाची सुरक्षा नसेल, तिथं त्याचं शोषण होत असेल तर मग पालकांच्या मनात भीती निर्माण होणं एक प्रकारे स्वाभाविक आहे ना. मग अशा ह्या परिस्थितीला कसं हाताळायचं? आता हा विषय आता कसं झालाय म्हणजे हे थोडंसं सगळ्यांना ऐकायला वाईट वाटेल पण हे सगळे आता आपल्याला कॅन्सर सारखा आजार झालाय. हा. या सगळ्या व्यवस्थेला कॅन्सर सारखा आजार झालाय की जो सेल्युलर लेवलला आहे. कॅन्सर काय होतो, एक सेल कुठला तरी स्वतःला रिप्रोड्यूस करायला लागतो आणि तो शरीरात आतमधनं वाढत जातो. हम्म, आताच्या ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्या मला असं वाटतं की त्या साईड इफेक्टला ट्रीट करणाऱ्या उपाययोजना आहेत. हा. रूट कॉजला जाऊन जर का पूर्ण शिक्षण व्यवस्थेचा अप्रोच फ्रॉम टॉप टू बॉटम हम्म, आणि पालकांना भीती का वाटते, कारण पालकांच्या मुलाचं करिअर शाळेशी संबंधित आहे. हा. त्या जर का शाळेचं नाव खराब झालं तर आपल्या मुलाला जर का काढून टाकलं तर इतर शाळेमध्ये त्याला मुंबईतलं जे प्रकरण आहे ना तिथं सुद्धा असंच झालं. 10वीचं वर्ष होतं, मुलाचं नुकसान होऊ शकेल म्हणून 11वीत मुलगा जाईल, शाळेतून बाहेर पडेल याची वाट पाहिली, तोपर्यंत त्यांनी सहन केलं ते. ताई, मला तुम्हाला विचारायचंय, अंजली ताई, वेळ माझ्याकडे संपलेला आहे. बदलापूरच्या प्रकरणाच्या नंतर सुद्धा खरं तर मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं CCTV कॅमेऱ्यांपासून अनेक गोष्टींच्या बद्दलची चर्चा झाली, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरक्षेच्या बद्दलचं होऊ शकलेलं नाहीये आणि घटना थांबत नाहीयेत.
काय वाटतं तुम्हाला, काय होणं गरजेचं आहे? शेवटची कमेंट. खरंच एकतर ना पोलीस सेन्सिटायझेशन हा जो विषय आहे ना, तो खरंच व्यवस्थितपणे झाला पाहिजे. आत्ताच्या घटकेला कसं जर झालंय माहितीये, की आपल्याला धाकच जर राहिला नाही कुठच्या गोष्टीचा, तर त्याच्यावर ऍक्शन होणं शक्य होत नाहीये. म्हणून पहिलं म्हणजे कोणीही असो, पाठीमागे त्याचा आमदार असो, खासदार असो, कोणी असो, जर अशी घटना पोलिसांकडे आली तर खरं तर त्यांनी तात्काळ कारवाई करायला हवी. पण ती होताना दिसत नाही. जसं ते मगाशी पत्रकार म्हणाले, की पोलिसां स्टेशनमध्ये गेली, की आधी पोलीस तुम्हाला ते का करू नये ते सांगतात. तुमचं नाव खराब होईल, मुलाचं नाव खराब होईल, बदनाम होईल, हे जे सांगितलं जातं ना, त्याच्यामुळे सगळे पालक काय, मुलं काय सगळेच घाबरतात. पोलीस स्टेशनची पायरी चढू नये हा जो एक फेवरेट डायलॉग झालाय सगळ्यांचा, की आपल्यासारख्या माणसांनी पोलीस स्टेशनची पायरी चढू नये. तर खरं तर बिनधास्तपणे गेलं पाहिजे. कधी पाठवणार आहेत हे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या घरी कधी भेट देणार आहेत? कोपर्डीच्या ताईला कधी न्याय भेटणार आहे? आणखी असे किती प्रकरण ऐका, आपण त्याच्याबद्दल बोललोय. मला माझा वेळ संपलाय. के मी येतो तुमच्याकडे. ताई, शेवटची कमेंट 30 सेकंद. ताई सुशीला ताई. गुन्हेगार हा व्हाईट कॉलर आहे. व्हाईट कॉलर गुन्हेगारीतून घडलेला हा प्रकार आहे. कुटुंब भेदरलेले, के येतो. तयारी नीट के मध्ये बोलायचं नाही. आता तू बोलताना मी बोलले का? नीटची तयारी मुलगी करत होती. नीटची तयारी करत असताना ती आता डिप्रेशन मध्ये आहे. माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मागणी आहे की जर ह्या डिप्रेशनचा तिच्या एज्युकेशनवर परिणाम झाला तर तिला स्पेशल कोट्यातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ऍडमिशन दिलं पाहिजे. तिच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची गरज आहे. कुटुंब भेदरलेलं आहे आणि म्हणून माझी अशी सूचना आहे महाराष्ट्र सरकारला. मी आमच्या एसपींचं अभिनंदन करते. ठीक आहे. आणि हे सुद्धा कशामुळे बाहेर आले माहित आहे का? आम्ही लढलो सगळेजण. आमचे हे ठीक आहे. माऊली आणि लढल्याशिवाय इथे काहीच होत नाही. लढल्याशिवाय इथं काहीच होत नाही. तुम्हाला राग येतो के बीडच्या बद्दल बोलल्यानंतर, पण बाकीच्यांपेक्षा जरा निबरच लोक आहेत तिथले असं म्हणतात. राजकीय नेते जोपर्यंत इथल्या गुन्हेगारांना समर्थन देणार नाहीत ना, तोपर्यंत बीड बदनाम होत राहील. राजकीय नेत्यांनी विचार करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा. तुम्ही सांगा तुमच्या नेत्यांना सगळ्या. राजकीय ताकद त्याच्या पाठीशी असल्यामुळे ठीक आहे. मनोधैर्य. ठीक आहे ताई, तुम्ही लढतायत, तुमचं धन्यवाद. आणि हे लढावं लागतं. तुम्हाला राग येतो बीड बद्दल बोललं, पण आज प्रेक्षकांना काय वाटतं ते सुद्धा जरा जाणून घेऊया. आपण प्रश्न विचारलेला होता बडे मुद्देच्या माध्यमातून की शिक्षण व्यवस्थेच्या समोर एक आव्हान बनलेलं आहे का विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण. बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 93% प्रेक्षकांना वाटतंय होय, शिक्षण क्षेत्रामध्ये हे आव्हान बनलंय. 7% लोकांना नाही असं वाटतंय. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात. अपेक्षा करूया किमान शाळेच्या 4 भिंतीत तरी विद्यार्थी सुरक्षित राहतील, या दृष्टीनं पावलं उचलली जातील. आणि एक आवाहन जाताना, ज्यांच्यावर अत्याचार झाला त्यांनी सहन न करता त्याला वाचा फोडायला हवी, पुढे यायला हवं, अशा नराधमांना उघडं पाडायला हवं. बडे मुद्देच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.